तुळस या झाडाविषयी माहिती पाहतोय आपण। ही कृष्ण तुळस आहे। हिचे पानं असे थोडे काळपट आहेत आणि तिखट अशी या पानांची चव असते आणि तुळशीचे भरपूर सारे उपयोग आहेत आणि सगळ्यांच्या घरी ही तुळस असली पाहिजे। आणि मी हे जमिनीमध्ये लावलेली आहे, त्याच्यामुळे याची ग्रोथ भरपूर झालेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि अशाच प्रकारे तुळस आपण तुळशी वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये छोट्याशा पॉटमध्ये पण त्याची ग्रोथ करू शकतो। इथे फक्त हे एक झाड आहे आणि भरपूर याची वाढ झालेली आहे आणि खोड पण याचं मोठं झालेलं आहे। तुळशीची पानं, मंजिऱ्या, खोड सगळ्यांचा उपयोग औषधांमध्ये होतो, त्याच्यामुळे तुळशीचं एकतरी झाड आपण आपल्या अंगणामध्ये, बागेमध्ये लावलं पाहिजे। आणि तुळशीला ज्या मंजिऱ्या येतात याच्यापासूनच दुसरी रोपं याच्या खालीच निघून येतात, त्याच्यामुळे आपल्याला याला काही फार लावण्याची गरज नसते। याच्या आजूनी बाजूनी सगळीकडे रोपं निघालेली आहेत आणि हिवाळ्यामध्ये याची थोडी पानगळ झालेली आहे, पानांवरती पांढरा रंग असा आलेला होता। आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा जिथे मिळेल तिथेच आपल्याला हे तुळशीचं रोप लावायचं असते आणि भरपूर वर्षानुवर्षे हे एक तुळशीचं झाड आपल्या बागेमध्ये, वृंदावनामध्ये राहते, याला काहीच होत नाही। आणि ही बऱ्याच वर्षांची तुळस आहे। इथे तुम्ही याची ग्रोथ बघू शकता, भरपूर मोठी झालेली आहे आणि वेळच्या वेळी मी याच्या सुकलेल्या मंजिऱ्या काढत असते। आणि तुळशीची वाढ होण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये उपाय पाहतोय। आता इथे या एकाच झाडांपासून अनेक तुळशीचे रोपं आणि तयार झालेली आहेत आणि भरपूर दिवस हे झाड, आपलं एक झाड जरी आपण लावलं तरी अनेक रोपं आपल्याला मिळतात। आणि औषधांमध्ये, आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळशीला भरपूर सारं महत्त्व आहे आणि तुळशीच्या पण अनेक प्रकारच्या जाती आहे। इथे कुठलीही कीड या झाडांवरती दिसत नाही, माझ्या प्रत्येक झाडांवरती स्वच्छ पानं आहेत आणि निरोगी अशी तुळशीचं झाड आहे। तर याच्यासाठी आपण उपाय पाहतोय, याच्यावर कुठलाही किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण याच्यासाठी महिन्यातून एकदा तरी 1 लिटर पाण्यामध्ये 2 चमचे हळद घालून त्याचा स्प्रे याच्यावरती करायचा आहे। आणि तसंच 1 लिटर पाण्यामध्ये 1 कप देशी गाईचं गोमूत्र टाकून त्याचाही स्प्रे जर आपण याच्यावरती केला तर याच्यावरती झालेले किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो निघून जातो। आणि गोमूत्र हे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते आणि हळद ही अँटीसेप्टिकचं काम करते, त्याच्यापासून आपल्या तुळशीच्या झाडाला कुठलाही आणि या स्प्रेपासून आपल्या तुळशीच्या झाडाला कुठलाही धोका होणार नाही, तर त्याच्यापासून फायदाच होईल। आणि शेणखत अधूनमधून आपल्या तुळशीच्या झाडाला आपण अगदी थोड्या प्रमाणात घातलं पाहिजे, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या तुळशीच्या झाडाची खूप सुंदर ग्रोथ होते, इथे तुम्ही बघू शकता। आणि आठवड्यातून एकदा तरी वरून पाण्याच्या स्प्रेने आपण ही तुळशीचं जे रोप असतं ते छान स्वच्छ धुवून टाकायचं। जेवढा पाण्याचा स्प्रे आपण याच्यावरती मारू तेवढी याची जी किडलेली पानं आहे ती गळून जातात आणि नवीन पानं यायला सुरुवात होते। आणि तुळशीच्या झाडाला जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हाच आपण पाणी घातलं पाहिजे। तुळशीच्या खालची जमीन ही कोरडी आणि भुसभुशीत असायला हवी, त्याच्यामुळे तुळशीची ग्रोथ छान होते। आता इथे तुम्ही बघू शकता, मी इथे दाखवत आहे झाडाच्या मुळाशी जाऊन। इथे फक्त हे एक खोड आहे आणि एकाच झाड हे एवढं वाढलेलं आहे तुळशीचं, खूप सुंदर याची ग्रोथ झालेली आहे। अशीच तुळशी वृंदावनामध्ये पण तुळस आपली वाढते आणि त्याच्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश जिथे मिळेल अशा ठिकाणीच आपण तुळशीचं रोपटं लावलं पाहिजे। आणि माती घेताना साधी नॉर्मल माती आपल्याला वापरायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कोकोपीट घालायचं आणि शेणखत आणि थोडीशी वाळू, त्याच्यामुळे हलकी आपली कुंडी होईल, उचलताना आपल्याला त्रास होणार नाही, जड होणार नाही। आणि तुळशीला वारंवार आपल्याला गोमूत्राचा स्प्रे जर आपण करत राहिलो महिन्यातून एकदा किंवा 2दा तर त्याच्यापासून तुळशीवर पडलेली कीड ही निघून जाते।
जर आपल्याला हळदीचा स्प्रे मारायचा नसेल तर मुळाशी सुद्धा आपण हळदीचं पाणी करून घालू शकतो. त्याच्यापासून छान ग्रोथ होते. आता इथे आजूबाजूनी निघालेली झाडांची ग्रोथ पण ही अशी झालेली आहे. एका झाडाच्या मंजिऱ्यापासूनच निघालेली रोपं आहेत ही, आणि याची पण ग्रोथ अशी छान होत आहे. खूप सुंदर वाढ झालेली आहे आणि मोठं झाड असल्यामुळे याच्या वारंवार मंजिऱ्या मी इथे काढू शकत नाही. भरपूर झाडं आलेली आहेत उगवून. तर अशा प्रकारे तुळशीची आपली छान वाढ होते. आणि कोरडी अशी माती आहे याच्या खालची, तुम्हाला दाखवते मी. इथे तुम्ही बघू शकता या मातीमध्ये ओलावा नाही, फार कमी पाणीची जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी आपल्याला तुळशीच्या रोपाला घालायचं आहे.